माणूस वयानं किती मोठा आहे याच्यापेक्षा विचारानं किती मोठा आहे हे फार महत्वाचं आहे. काय आहे? वयानं वाढण्यापेक्षा माणसानं विचारानं वाढून बघावं, तीच माणसं श्रेष्ठ असतात. स्वतःचा विचार करणारी माणसं मनात फक्त आणि फक्त ज्येष्ठ होतात, पण जी माणसं समाजाचा विचार करतात ना ती माणसं श्रेष्ठ होतात. वयानं किती वाढलं याला महत्व नाही, विचारानं किती मोठे त्याला फार महत्व आहे. आमचं शास्त्र सुद्धा ते सांगतं. वय किती आहे त्याला महत्व नाही. त्या ठिकाणी महाराज सूत महाराजांना सांगतात की महाराज तुमचं वय कमी असेल, काही माणसं धनानं मोठी असतात. धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्धा तथैवच ते सर्वे ज्ञान वृद्धश्च किंकरा शिष्य किंकरा. शौनकादी ऋषी म्हणतात महाराज काही माणसं धनानं मोठी आहेत, धनवृद्धा धनानं मोठे, काही माणसं बलानं मोठे, बलवृद्धा बलानं मोठे, काही माणसं आयुष्यानं मोठे, वयानं सुद्धा काही माणसं मोठे असतात. पण ते सर्वेपी ज्ञानवृद्धश्च किंकरा शिष्य किंकरा मध्ये. पण जर त्यांच्यासमोर एखादा विद्वान असेल, ज्ञानी असेल ना, तर त्या ज्ञानाचं वय पाहिलं जात नाही, त्याच्याकडचं ज्ञान पाहिलं जातं आणि मग त्या ठिकाणी मला सर्वच काय करतात त्या ठिकाणी नतमस्तक होतात. आणि खरं तर त्यांचं शिष्यत्व करावं, त्याचं वय बघू नये, त्याच्याकडचं ज्ञान बघावं. तसं आम्ही तुमच्याकडे तुमचं वय बघित नाही. मला तुम्ही जरी वयानं लहान असाल पण तुमच्याकडे जे ज्ञान आहे ना